विधानसभा अध्यक्षांचा निकाल जाहीर झालेला आहे, कसं पाहता निकालाकडे? नाही नाही, हा निकाल अनपेक्षित होता असं मानण्याचं काही कारण नाही. जे राजकीय विश्लेषक आहे किंवा जे राज्याचे राजकीय अभ्यासक आहेत किंवा आमच्यासारखे कार्यकर्ते आहेत, आम्हाला माहिती होतं हा निकाल काय येणार आहे. हा निकाल उद्धव ठाकरेंच्या विरोधात जाणार याबद्दल माझ्या मनात तर कुठलीच शंका नव्हती. पण याच्यामध्ये त्यांनी जे जे काय म्हटलं ते विचारात घेण्यासारखे. सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिलेला आहे, आता हे 119 सर्वोच्च न्यायालयाचा सुभाष देसाई वर्सेस चीफ सेक्रेटरी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, मी इंग्लिशमध्ये वाटून जाऊ की द स्पीकर मस्ट ओनली रेकग्नाइज द व्हिप अपॉइंटेड बाय द पॉलिटिकल पार्टी. द डिसिजन ऑफ द स्पीकर recognizing Gogawale as the chief whip of the Shiv Sena is illegal because the recognition was based on the resolution of the faction of the SLCB without undertaking an exercise to determine if it was the decision of the political party. असं आहे की ह्याच्यात त्यांनी स्पष्ट मनाने म्हटलंय की आम्ही सुनील प्रभू ह्याला व्हिप म्हणून मान्यता देतो आणि गोगावले यांचं व्हिप काढून घेत आहोत. याचा अर्थ जो व्हिप बजावला गेला होता तो व्हिप मान्य करायला हवा होता असं त्यांचं स्पष्ट मत आहे. त्यामुळे माझ्या अंदाजाने हे कंटेम्प्ट ऑफ कोर्ट आहे. सर्वोच्च न्यायालयात ही बाब लगेच घेऊन जावी लागेल, कारण का 5 जजेसच्या बेंचनी जेव्हा जजमेंट देतात, दॅट बिकम्स अ सायटेशन, दॅट बिकम्स अ केस लॉ. पुढे येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी या केस लॉचा उपयोग होणार आहे. 10th शेड्यूलचा काही उपयोगच राहिलेला नाही. 10th शेड्यूल केलं कशाला की राज्यभर जी आयाराम गयारामची परिस्थिती निर्माण झाली होती संपूर्ण देशात, त्याच्यावरती एक काहीतरी अंकुश असावा म्हणून तेव्हा विचार करून हा कायदा आणला होता. कायद्याला काय अर्थ राहिलेला नाही. आणि जर म्हणजे ज्या पद्धतीने नार्वेकरांनी म्हणजे स्पीकर साहेबांनी निर्णय दिलाय, तो निर्णय हा संपूर्ण दबावाखाली दिलाय असं माझं मत आहे. स्पीकरच्या पदाला एक शोभा असते, एक प्रतिष्ठा असते, ती कुठेही राखली गेली नाही. आजपर्यंतच्या इतिहासात गव्हर्नर कोणाच्या घरी गेलाय आपण ऐकलंय का? चीफ जस्टिस कोणाच्या घरी गेलेत ऐकलंय का? जेव्हा हे आपण बघता तेव्हा एक लक्षात घ्यावं लागेल की स्पीकर हे फक्त स्पीकर नसतात, तर एक न्यायाधिकरण म्हणजेच ट्रायब्युनल चालवत असतात. आणि ट्रायब्युनलवर बसलेले जे आहेत म्हणजे छोटे, थोडक्यात सांगायचं झालं तर ते पण जजच आहेत. जजचं वागणं हे निपक्षपाती असलं पाहिजे असं कायदा सांगतो. आपण तर उठून मंत्र्यांच्या घरात गेल्याचे स्पष्ट असे चित्र वगैरे सगळ्या बातम्या सगळ्या आलेल्या आहेत. आणि त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा जो अपमान झालाय, सर्वोच्च न्यायालयाच्या मध्ये जो कंटेम्प्ट ऑफ कोर्ट झालाय, त्याबाबत विचार करून लगेच सर्वोच्च न्यायालयात जाण्याची गरज आहे. 99 ची कॉपी आणि 2018ची हा मुद्दा घेऊन असं आहे की हा मुद्दा घेऊन हा प्रश्नच येत नाही. प्रश्न हा आहे की ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी पॉलिटिकल पार्टी कोणाच्या ताब्यात होती? तर ती उद्धव ठाकरेंच्या ताब्यात होती. हे सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं आहे, ते मी तुम्हाला सांगतोय. आणि त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देताना सुनील प्रभू यांच्या पदाला मान्यता दिली व्हिप म्हणून, आणि एकनाथ शिंदेची नेमणूक ही चुकीची आहे, आम्ही त्यांची नेमणूक लीडर ऑफ द हाऊस म्हणून रद्द करतो
असाही निकाल दिलेला आहे. तेव्हा जेव्हा सुप्रीम कोर्टाच्या 5 बेंचेस मिळून 5 जजेस मिळून निर्णय देतात, तो कुठल्या तरी तर्कावर असतो ना, कुठलं तरी लॉजिक असतं त्याच्या मागे. एक किहोटो होल्लहाम नावाची केस आहे, त्यामध्ये हे स्पष्ट केलेलं आहे. आणि अनेक केसेसचा दाखला देऊन सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिला होता. त्यामुळे मला वाटतं की हे सर्वोच्च न्यायालयाने नार्वेकरांच्या अध्यक्षांच्या जजमेंटमध्ये विरोधाभास आहे. ह्यामध्ये कोर्टाचा कंटेम्प्ट आहे आणि कंटेम्प्ट ऑफ कोर्ट आणि सगळ्या कारवायांवरती आपल्याला सर्वोच्च न्यायालयात जावंच लागेल. मला वाटतं की शिवसेना उद्यापर्यंत सर्वोच्च न्यायालयात जाईल. सांगतात की बाळासाहेब ठाकरेंचे ही विजय आहे, सत्तेची विजय आहे. नाही, आता कोणाचा विजय आहे, बाळासाहेबांचा विजय आहे की बाळासाहेबांच्या विचारांची हत्या आहे, ह्याचं डिस्कशन नंतर करू. पण मात्र महाराष्ट्रामध्ये लोकशाहीची आज खऱ्या अर्थाने हत्या करण्यात आली. सर, या निकालानंतर अनेक प्रतिक्रिया सध्या येतात. दादा भुसे असं म्हणतात की हा जो विजय आहे तो श्री रामचंद्र यांच्या आशीर्वादाने झालेला विजय आहे. मला त्याच्यावर काही बोलायचं नाहीये. सर, हा निर्णय बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आज ढसाढसा रडतंय. तुम्ही 10th शेड्यूल काढून टाका ना. 10th शेड्यूल ठेवताच कशाला? जर पक्षांतर इतकं सोपं करायचंय तुम्हाला तर 10th शेड्यूल ठरवू नका ना. पक्षांतरावर कुठेतरी आळा बसावा म्हणून 1984 साली 85 का 84 साली हा 10th शेड्यूल हा संविधानामध्ये समाविष्ट करण्यात आला. त्याच्यानंतर त्याच्यात परत बदल करण्यात आले आणि त्यामध्ये काही कडक निर्बंध टाकण्यात आले. पण सगळ्या निर्बंधांना हरताळ फासून आपण महाराष्ट्राचं राजकारण बघतो आहोत. हा प्रश्न तर खरं आता सर्वोच्च न्यायालयाला कधी लावेल निकाल मला माहित नाही, पण जनतेच्या न्यायालयामध्ये याचा निकाल घेतला जाईल. जनता दुधखोळी नाही, जनता आंधळी नाही, जनता बहिरीही नाही. त्यामुळे पक्ष कोणी फोडला जनतेच्या न्यायालयात जाताना जनतेला माहिती आहे. पक्षाचे खरे उत्तराधिकारी बाळासाहेबांचे कोण हे पण त्यांना माहिती आहे, जनतेला माहिती आहे. त्या सगळ्या गोष्टींचा विचार करता महाराष्ट्रातली सुज्ञ जनता योग्य तो निर्णय येणाऱ्या काळामध्ये घेईल. वाट जेवढी बिकट, योद्धा तेवढा तिखट, हे लक्षात ठेवा. निर्णय देण्या अगोदरच निर्णय ह्या सर्वांना माहिती होता. हे सगळे निर्णय सगळ्यांना माहिती आहेत. इलेक्शन कमी म्हणजे आम्हाला त्याच्यावर काही बोलायचं नाही, पण सगळे निर्णय सगळ्यांना माहिती होते आणि आम्हालाही माहिती होती की हा निर्णय असाच लागणार आहे. म्हणजे त्यात नाविन्याने काहीच नाही, नवीन काहीच नाही. कुठेतरी अगोदरच फिक्सिंग झालेली आहे. हा मॅच फिक्सिंग होतीच ना. मॅच फिक्सिंग शिवाय असे निर्णय येतच नाही. म्हणजे एकेकाळी महाराष्ट्राची भूमी ही रामशास्त्री प्रभुणे यांच्या नावाने ओळखली जायची, आता ती नार्वेकरांच्या नावाने ओळखली जाईल. तर या निकालानंतर संविधानाची हत्या झाली असं वाटतं. संविधानाची, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची हत्या झाली, यात न मानण्यासारखं काहीच नाहीये.